भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना 6 दिवस पोलीस कोठडी। एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली। याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तिघा तरुणांना अटक केली होती। विनय विश्वेश पाटील वय वर्ष 22 राहणार महिपती निवास अंत्रोळीकर नगर भाग 1 सोलापूर शहर। सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष 20 राहणार F605 सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे। तन्मय सुकुमार पेडणेकर वय वर्ष 21 राहणार 303 कासाली विल्ला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे। शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS शिक्षण घेते। पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत। ती तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले। तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक पेय पाजले। त्यानंतर तरुणीवर तिघांनी बलात्कार केला। काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेऊन मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले। निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली होती। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या प्रकरणी सदर आरोपींना 6 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये 3 आरोपी असल्याचे नमूद आहे। त्या अनुषंगाने तात्काळ त्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर सदर आरोपींपैकी 2 आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत।